महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय। ही किनारपट्टी अधिक सुरक्षित करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरू केलेत। रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदेंनी किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी ई पेट्रोलिंगचा अनोखा प्रयोग हाती घेतलाय। मोबाईल सारखे दिसणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरीच्या किनारपट्टी भागाची सागरी सुरक्षा अधिक सुरक्षित करण्यास सुरुवात झाली आहे। हे उपकरण सागरी गस्त घालणाऱ्या प्रत्येक पोलिसांकडे असणार आहे। किनारी भागात नेहमी गस्त घालावी लागणारी 100 ठिकाणं निश्चित करण्यात आलीत। त्या पॉइंटवर डिव्हाइस टॅग बसवण्यात आलाय। हातात दिसणारी ही मोबाईल सारखी वस्तू टॅग समोर नेल्यानंतर त्याची नोंद थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि जवळच्या सागरी पोलीस चौकीत होणार आहे। पेट्रोलिंगला जाणारे जवान आहेत त्यांना सर्व ठिकाणी स्वतः जावं लागेल, निश्चितपणे जावं लागेल आणि ते त्या ठिकाणी गेल्याबद्दलची माहिती एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकेल आणि आपल्याला कशा प्रकारे फील्डवर पेट्रोलिंग सुरू आहे त्याची व्यवस्थित माहिती मिळेल। यामुळे निश्चितपणे पोलिसांच्याकडून सागरी किनारा संदर्भातलं पेट्रोलिंग होईल आणि सागरी किनारा सुरक्षेचं काम परिणामकारकरित्या होईल। सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय, पण ते तितक्याच कार्यतत्परतेने व्हावं हीच अपेक्षा। प्रणव पुळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।